प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. प्रियजन हो, आज आपण एका विशिष्ट विषयावर मनन करणार आहोत, ते म्हणजे पेत्राचं पतन. पुष्कळदा आपण ऐकलेलं आहे, परंतु आज आपण पेत्राच्या बाबतीत काही 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. त्याचं कसं पतन झालं. नंबर 1, ही बिगॅन टू सिंक when he was walking towards Lord. प्रभू येशू ख्रिस्ताकडे चालत असताना he began to sink on the familiar water. तो तिबिरियाचा समुद्र, तो गालिल समुद्र, तो गनेसरेत समुद्र, त्या समुद्रावर तो फॅमिलियर होता, तो तिथलाच होता. आणि मग त्या समुद्रावर चालत असताना देखील तो पतन पावला, कारण त्या फॅमिलियर म्हणजे माहीत असलेलं पाणी असून सुद्धा तो पतन पावला. त्याचे कारण आपण नंतर पाहूया. परंतु नंबर 2 ची गोष्ट आपण पाहत आहोत, आणि ती गोष्ट म्हणजे आफ्टर लॉयल डिसायपलशिप और आफ्टर लॉयल लिडरशिप. त्याच्याकडे जी लिडरशिप होती, ती लिडरशिप अत्यंत मोलाची होती, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आपले जे लीडर आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ता इतके प्रभावी मुळीच नाही. प्रभू येशू ख्रिस्तच हा सर्वांचा लीडर आहे. तरी देखील पेत्राची खरीखुरी जी लिडरशिप होती, प्रभू बरोबर 2-3 वर्ष राहणं, 4 वर्ष राहणं, म्हणजे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि तरी देखील तो पतन पावला. त्यानंतरची गोष्ट आपण पाहतो, आणि ती गोष्ट म्हणजे आफ्टर परमिटेड पाथ. ज्या मार्गावरून प्रभू येत होते, त्या मार्गावर प्रभूने त्याला सांगितलं की पेत्र तू ये. त्याने विचारलं, प्रभू मी येऊ शकतो का, मी पाण्यावर चालू शकतो का. पाण्यावर चालणं अशक्य आहे माणसासाठी, फक्त ते प्रभूसाठी शक्य आहे, कारण तो निर्माण करता आहे. मी रिसेंटली पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन आलो, आणि तो समुद्र पाहिला. किंवा त्याच्या अगोदर मी बांगलादेशच्या पण बॉर्डरवर जाऊन आलो सेवेसाठी, सर्व ठिकाणी सेवेसाठीच. तो पण समुद्र पाहिला, सगळं खतरनाक आहे. पाण्यावर चालणं अशक्य आहे, परंतु तो चालू शकला कारण तो ख्रिस्ताकडे पाहत होता. परंतु तरी देखील तो पतन पावला. त्याचं कारण असं की तो म्हणजे प्रभूने बोलवलं होतं, तरी देखील ते कारण आपण नंतर पाहूया. नंतर तिसरी गोष्ट आपण त्याच्याविषयी पाहूया. ती गोष्ट म्हणजे व्हेन ही बिगॅन टू सिंक, व्हेन ही बिगॅन टू फिअर. आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, अजून महत्वाची गोष्ट, की भय त्याच्या जीवनामध्ये होतं. विनाकारण त्याच्या जीवनामध्ये भय आलं की आता माझं काय होईल, काय नाही होणार. स्तोत्र 55:22 प्रमाणे, किंवा स्वतः पेत्राने नंतर अशा प्रकारे लिहिलं, पहिले पेत्र 5:7 मध्ये, कास्ट ऑल युअर बर्डन अनटू जीसस फॉर ही केअर्स फॉर यू. आपलं सर्व ओझं त्याच्यावर टाका. विनाकारणची भीती बाळगायचं काहीच कारण नाही, कारण आपण आपल्या आयुष्याची दोरी वाढवू शकत नाही विनाकारणची चिंता करून. किंवा आपण चिंता केल्यानंतर खूप मोठा फरक पडत नाही. त्यापेक्षा आहे त्या अवस्थेमध्ये ख्रिस्ताला आपण ऑल सरेंडर. आणि 5वी महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आणि ती गोष्ट म्हणजे व्हेन सेव्हियर वॉज ॲट नॉट अवे फ्रॉम हिम. तारक जो आहे प्रभू येशू ख्रिस्त, तो त्याच्यापासून दूर नव्हता, तरी देखील तो बुडायला लागला. हे जे सगळे 5 कारण आहेत ते आपण 1 मिनिटामध्ये परत पाहणार आहोत. ती म्हणजे इन द फॅमिलियर वॉटर, आफ्टर लॉयल लिडरशिप, ऑन परमिटेड पाथ, व्हेन ही बिगॅन टू फिअर, ही बिगॅन टू सिंक, व्हेन सेव्हियर वॉज नॉट अवे. तारक त्याच्यापासून दूर नाही, तरी देखील तो बुडायला लागला. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात, आणि ह्या येऊ नये म्हणून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, चला आपण देवाचं भय बाळगायचं शिकूया. सध्याला आपल्या भारत देशामध्ये सगळं अनागोंदीचं वातावरण झालेलं आहे. राजकीय गोष्टी मी बोलत नाही, किंवा सामाजिक पण बोलू इच्छित नाही, परंतु स्पिरिच्युअली अशा प्रकारे आहे की मंडळांमध्ये देखील प्रॉपर्ट्या चोरायचं वाद चाललेले आहेत, आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. या सर्व गोष्टीला अनुसरून तमाम सबूतों को और गवाहों को मद्देनजर रखते हुए हमारी अदालत इस नतीजे पर पहुंचती है कि भाई हम प्रभु के साथ चलेंगे. पेत्राच्या जीवनामध्ये हे 5 महत्वाचे मुद्दे झाले. तो अशा प्रकारे बुडायला लागला. तारक जवळ आहे, तो वाचवणारा जवळ आहे, तरी तो बुडायला लागला. त्याला भीती वाटली, आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून आपण पडणार नाही याची दक्षता घेऊया, आणि प्रभूला म्हणूया, तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभू स्वतः मला चालवी. प्रभू चालवत आहे. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचे उपकार मानूया. पेत्राचं पतन या 5 प्रकारच्या गोष्टींमुळे घडलं. चला आपण आपलं ओझं खऱ्या अर्थाने ख्रिस्ताकडे टाकूया, आणि पापापासून दूर राहूया, आणि जीवनभर तो चालवी वॉक थ्रू द बायबल, पवित्र शास्त्रातून वाटचाल करूया. गॉड ब्लेस यू.